विनंती आहे। दुसरी माझी या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की ऊर्जा खात्याच्या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीचे पायाभूत बदल महाराष्ट्र सरकार करत आहे। आज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना असेल किंवा आपल्या असणारे PM सूर्यघर सारखा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असेल किंवा सौर कृषी पंपाच्या माध्यमातून आपण ज्या जोडणीची व्यवस्था करत आहोत ह्या माध्यमातून प्रचंड मोठ्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत होती आहे। पण त्याचबरोबर शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये सर आमची विनंती आपल्याला आहे की डे टाइम वीज शेतकऱ्यांना देणं अत्यंत अनिवार्य आहे। 11 सबस्टेशन पैकी आमचे 8 सबस्टेशन्स आम्ही डे टाइमला जोडलेले आहेत। 3 सबस्टेशन्स म्हणजे शिराळा त्याला 10 MVAचे 2 ट्रान्सफॉर्मर्स आम्हाला मिळाले, तडवळ्याला आम्हाला 5 MVAचा एक ट्रान्सफॉर्मर मिळाला, त्याचबरोबर मांगल्याला आम्हाला एक 5 MVAचा एक ट्रान्सफॉर्मर मिळाला, एक 8 किलोमीटरची कंडक्टर लाईन मिळाली, त्याचबरोबर कुरळपला आम्हाला 10 MVAचे 2 ट्रान्सफॉर्मर्स मिळाले, येडेनिपाणीला आम्हाला जर 5 MVAचा एक ट्रान्सफॉर्मर मिळाला, कोरेगावला आम्हाला 5 MVAचा एक ट्रान्सफॉर्मर मिळाला, रेटरे धरण आणि त्याचबरोबर नेरल्याला आम्हाला माइलस्टोन सबस्टेशन जर झालं तर खूप मोठ्या पद्धतीनं डे टाइमच्या माध्यमातून आमची व्यवस्था होऊ शकेल। पर्यटनाच्या बाबतीत सर माझी एवढीच आपल्याकडनं कळकळीची विनंती आहे, वसंत सागर किंवा वारणा धरण एक मोठं महाकाय अशा पद्धतीचं 32 TMCचं आमच्याकडे धरण आहे आणि त्यामुळं आमच्या धरण परिसराचं सुशोभीकरण होणं गरजेचं आहे। ॲक्वा स्पोर्ट्स असतील, बोटिंग असेल, राफ्टिंग असेल, हाऊस बोट्स असतील, या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीनं तिथं पर्यटकांना आपण आकृष्ट करू शकतो। वन पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा माझी विनंती आहे ह्या बजेटमध्ये आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी वासोट्याच्या किल्ल्यापासून ते अगदी तुमच्या दाजीपूरच्या असणाऱ्या अभयारण्यापर्यंत खूप मोठ्या पद्धतीनं तरतूद केलेली आहे। तर आपल्याला जर समजा वन टुरिझम सर्किट करण्यामध्ये आपण जर आम्हाला मदत केली तर मोठ्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये ह्या माध्यमातून पर्यटक आपण आकृष्ट करू शकतो। जलसंपदा विभागाच्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती आपल्याला एवढीच आहे की आमच्या धरण परिसरामध्ये कायमस्वरूपी कर्मचारी असणं गरजेचं आहे। आमचा जो कालवा आहे तो कालवा डावा कालवा असेल किंवा बादेवाडीपासून ते अगदी रेड पर्यंतचा कालवा असेल ह्याचं आस्तरीकरण होणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी भरीव अशा पद्धतीचा निधी मिळणं गरजेचं आहे। त्याचबरोबर वारणा नदी असेल, मोरणा नदी असेल, तीळगंगा नदी असेल, ह्याचं पात्र जे आहे ते पात्र आपण स्वच्छ करणं गरजेचं आहे। त्या माध्यमातून खोली त्याची निर्माण करणं गरजेचं आहे, गाळ काढणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर मंदूर आमचं जे गाव आहे की जे धरणाच्या पायथ्याशी आहे त्या मंदूर गावातील असणाऱ्या अनेक आमच्या असणाऱ्या ग्रामस्थांची विनंती आहे की आमच्या त्या गावातील लोकांची जी असणारी एकंदरीत जमीन आहे ती जमीन धरणासाठी गेलेली आहे, तर जी संपादित केलेली जमीन जलसंपदा विभागाची आहे ती मंदूर गावातील नागरी सुविधेसाठी आणि ग्रामस्थांसाठी उपलब्ध व्हावी ह्या मागण्या या निमित्तानं आपल्याकडे मी करतो। माझी या निमित्तानं आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण वन खात्याच्या मार्फत सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण सुविधा देण्याचा प्रयत्न करतो। बिबाटाच्या संदर्भात मगाशी सोनवणे साहेब बोलले तर ज्या पद्धतीनं आपण बावधनला आता ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर करतोय त्याच्याच पद्धतीचं कराडला अथवा मरणनाथपूरला जर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर करण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर मोठ्या पद्धतीनं बिबाटांना आपण पकडून त्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये घालवू शकतो। आणि त्याचबरोबर 3.1 खाली सर 14/8/2023चा एक GR आहे की ज्या माध्यमातून जर 3.1 कलमाखाली ॲक्सिडेंट समजा जर तुमचा हल्ला झाला बिबाटाचा किंवा वन्य प्राण्याचा तर तुम्ही त्यांना योग्य पद्धतीची मदत करता। मृत्यू झाला तर 25 लाख, गंभीर आजारी गंभीर जखमी झाला तर 7 लाख आणि 5 लाख रुपये किरकोळ जखमी झाला तर तशाच पद्धतीनं जर अपघात झाला तर 3.1 प्रमाणेच 3.2 ह्या शीर्षकाखाली सुद्धा प्रत्येक असणाऱ्या नागरिकाला ग्रामस्थाला सहकार्य सरकारच्या वन विभागानं व्हावं अशा पद्धतीची या निमित्तानं मी विनंती करतो। आणि या निमित्तानं ह्या ठरावाच्या संदर्भातली माझी मतं जी आहेत ती व्यक्त करून मी थांबतो। सन्माननीय सदस्य